तर आपण करत आहोत रुमाल. हा रुमाल खास नवरीसाठी होत आहे, ब्राईड. हे रुमाल बहुतेक ना ब्राईडलाच यूज करतात. ह्याच्यात मी मणी घातल्यात. त्याला सेट करायचं आहे व्यवस्थित. लटकन वगैरे व्यवस्थित येतं की नाही ते चेक करून घ्यायचं आणि एकदम नीटपणे लावून घ्यायचं. हा कॉटनचा कपडा आहे. कॉटनच्या कपड्याला मी बिडिंग करून घेतली आहे इथून अशी, आणि त्याला मी साईडने मटेरियल लावून डेसिंग करून खूप छान असे एक रूप तयार करणार आहे. त्याचं बघायला खूप छान वाटतं. हातात आपण घेतले ना की विचारतात कुठून घेतला, कसा आहे, काय, खूप छान दिसतो, असे कमेंट्स येतात आपल्याला. खूप छान वाटतं ऐकायला पण ते. हे रुमाल बहुतेक म्हणजे नवरीच, ब्राईडच यूज करते. नवऱ्यांसाठी खास, हा हल्दीसाठी आहे खास. ॲक्च्युली साडीवरचा आहे. आमच्या इकडे नवरीच असं नाही, सर्व यूज करतात. आता कुठे जायचं असं लग्नाला वगैरे तर असं नॉर्मल आपलं लेडी पण घेतात साडींवर मॅचिंग. जशी साडी तसा रुमाल. आता ते ट्रेंडच चालू आहे. हेवी हेवी डिझाईन आहेत, खूप छान. ही सिंपल डिझाईन आहे, ह्याच्यापेक्षा भारी भारी डिझाईन आहेत. खूप खूप छान वाटतं बघायला हे असं. बघा आता मी लटकन लावलेत, किती छान दिसतं बघा तुम्हीच. खूप छान वाटतं की नाही. पूर्ण रेडी झाला ना इथून हा चाऱ्या बाजूने, हे अजून छान दिसतं. खूप भारी दिसतो बघायला. डबल गाठ मारत आहे मी, कारण कसं किती धुतला, किती जुना झाला, ते सुटलं नाही पाहिजे. आपण पैसे घेतो ना, मग व्यवस्थित काम करून द्यायचं एकदम प्रॉपरपणे. धागा पण ना घेताना चाऱ्या बाजूला होईल ना एवढंच घ्यायचं, एक्स्ट्रा घ्यायचं नाही, कारण तो ना मग सारखं सारखं गुंतत राहतो. जेवढं तुम्ही व्यवस्थित घ्याल, मोजून व्यवस्थित ना, तेवढं छान होईल. आणि मध्ये मध्ये गुंत नाही बसणार. गुंत बसले की ते काढायलाच परत मग 5-10 मिनिटे जातात व्यवस्थित करायला, आणि त्याच्यामध्ये धागा तुटू पण शकतो. त्यामुळे आधीच नीट करून व्यवस्थित मोजून घेतलेलं कितीही चांगलंच. मी खूप आवडीने काम करते, मला खूप आवडतं हे असं काय काय बनवायला.
सांगतात ना, ज्यात आपल्याला आवड असतं ना, ते काम एकदम नीटनेटकेपणाने होतं आणि मनापासून होतं, छान होतं, प्रॉपर बसतं एकदम. तिथे कधीच काही कमी जास्त होत नाही, काय नाही, कारण ते आपण मनापासून एकदम आवडीने करतो ना. बघा आपले आता एक लाईन पूर्ण व्हायला आले, एवढं थोडंसंच बाकी आहे. एवढं झालं की आपली एक लाईन कंप्लीट होणार. हे असे मणी नाही बघा, जॉईंट असतात, आपण तोडून घ्यायचे. आपल्याला आता डबल हवं आहे ना, मग एकच काढायचा बाजूला. त्याच्यात पूर्ण तोडत बसून आपला टाईम वेस्ट नाही करायचं. जेवढं हवं ना तेवढंच काढून घ्यायचं व्यवस्थितपणे. जॉईंट असतात 5-5 मणी, कधी याच्यात 3 असतात, 2 असतात, पण आपल्याला सध्या इकडे कशी 2ची गरज आहे, मग आपण 2 तोडून घेऊ शकतो. काही ड्रेसिंगमध्ये कसं सिंगल लागतात मणी ना, मग ते सिंगल तोडून घ्यायला परत तिथे आपले 5-10 मिनटं एक्स्ट्रा जातात, असं होतं. आता आपलं कंप्लीट होत आले आहे पूर्णपणे. एक लाईन पूर्ण होईल, पटपट होतं, वेळ नाही लागत ह्याला. खूप छान होतोय, बघायला पण किती छान वाटतं बघा. एकदम इझी, एकदम म्हणजे एकदम इझी आहे हे बनवायला. आता आपली एक लाईन पूर्ण कंप्लीट झाली आहे. हे बघा, पूर्ण कॉर्नरवर येऊन बरोबर लास्ट मणी लावला आहे आपण तिकडे, लास्टचं लटकन. आणि ही आपली आता पूर्ण लाईन बघा, तुम्ही बघू शकता, पूर्ण लाईन रेडी आहे. तर आता आपण घेऊया दुसऱ्या साईडने करायला.